आई म्हणे का स्वामी स्वामी करते म्हणे आपल्या. जेव्हा जेव्हा काका गेले होते तर काका म्हणे माहिती नाही म्हणे त्या मूर्तीपासून मला म्हणजे अट्रॅक्ट करत होतं म्हणे. स्वामी श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स ते होतं. मी म्हटलं नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण स्वामी समर्थांवर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे याचा मेन विषय असा आहे की युवा पिढी आणि स्वामींशी असलेलं नातं, याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. युवा पिढीला स्वामींचे कसे अनुभव आलेले आहेत त्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे आज शर्वरी होले आलेले आहेत. त्यांना आपण सविस्तर विचारू की त्यांच्या आयुष्यात स्वामी कसे आले आणि त्यांनी सेवेसाठी कुठून सुरुवात केली आणि त्यांना कसे अनुभव आले त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे. श्री स्वामी समर्थ. मी लहान असताना म्हणजे आमच्या घरचे महाराष्ट्र दर्शनला गेले होते, तर तेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. तर आधी नव्हतं माहिती यांच्याबद्दल एवढं की आहे बा, फक्त म्हणजे लोकांकडून नावं ऐकले की स्वामी आहे, त्यांची सेवा करावी लागते आणि हेही माहिती होतं की दत्तांचा अवतार आहे. पण तेवढं काही माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल. नंतर मग आम्ही अक्कलकोटला गेलो, तर त्याच्यानंतर मग ते जे शब्द पडले माझ्या कानावर, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, तर ते कुठं ना कुठं माझ्या मनाला लागले. मे बी तिथूनच स्टार्ट झाली असेल माझी स्वामी सेवा करण्याची जर्नी. पण तेव्हा मी लहान होती, तर तेव्हा मला तेवढं काही कळलं नाही. पण जशी जशी मी मोठी होत गेली तर तसं तसं मला समजलं की नाही, त्यांचं काही ना काही माझ्यापासून कनेक्शन आहे. एवढा वेळ जे शब्द पडत होते माझ्या कानावर, तर ते एक वेगळीच ऊर्जा माझ्या बॉडीमध्ये म्हणजे गुजबम्स येत होते जेव्हाही मी त्यांचं नाव ऐकू. आणि जेव्हाही असं नाव ऐकल्यानंतरच मला लाईक त्यांची प्रतिमा येऊन जाय आणि कुठे ना कुठे मला असं साईन देत होतं की तू कर तू कर. पण ते निमित्त नव्हतं सापडत की मी कुठून करू आणि कुठून स्टार्ट करू सेवा. मी स्वामींना पहिल्यांदा पाहिलं आणि पहिल्यांदा त्यांचं नाव ऐकलं असं तुम्ही म्हणताय. तर तुम्ही त्यांची सेवा कधीपासून सुरू केली, म्हणजे ते तुमच्या आयुष्यात तेव्हापासून आले, पण तुम्ही विश्वास तुमचा म्हणा किंवा म्हणा तुमचा अटळ विश्वास जो आहे तो कधीपासून त्यांच्यावर बसला? काही तुम्हाला अनुभव आले त्यांच्यातून, त्यांच्या माध्यमातून त्यांनी काही अनुभव दिले तुम्हाला, ते आमच्या प्रेक्षकांना कृपया सांगा. खरं तर स्वामी सेवा करायचं माझं काही असं इंटेन्शन नव्हतं आणि आमच्या घरी कधीच म्हणजे स्वामींचं नाहीच आहे. इवन मूर्ती सुद्धा नव्हती आमच्या घरी. पण गणपतीच्या वेळेस आम्ही म्हणजे माझे काका बोलले की चल बा आपण गणपती सिलेक्ट करायला जाऊ. तर तेव्हा आम्ही गेलो. तर तेव्हा मला म्हणजे रॅन्डमली मी जात होती, तर मला स्वामीच्या रूपात मूर्ती दिसली. पण मी काही तेवढं लक्ष नाही दिलं. मला नव्हतं माहिती की तेच मूर्ती आमच्या घरी येणार होती. पण आम्ही दुसरी सिलेक्ट केली. पण काहीतरी झालं आणि ते जे मूर्ती सिलेक्ट केली म्हणजे आम्ही सिलेक्ट केली, पण मे बी त्याचं काहीतरी तुटलं होतं. तर त्या करताना ते मूर्ती आमच्या घरी आली नाही. पण जे मी बघितली होती तेच मूर्ती आली. मग ती मूर्ती खंडित होती. त्यानंतर ज्या मूर्तीवर माझं लक्ष पडलं होतं, जे स्वामी रूपात होती, तर तीच मूर्ती आमच्या घरात आली. आणि मग कशा प्रकारे तीच मूर्ती आली? ही खंडित मूर्ती तर तुम्ही नसेल आणली, मग कशा? तर जेव्हा काका गेले होते, तर काका म्हणे माहिती नाही म्हणे त्या मूर्तीपासून मला म्हणजे अट्रॅक्ट करत होतं म्हणे. तर मी पण असं चालत मी म्हटलं त्यांना की तुम्ही कशी आणली? तर ते म्हणे मी असं जात होतो मला दिसली. तर म्हणून मी म्हटलं की चला बा हीच मूर्ती घेऊन घेऊया. आणि ऍट द एंड जे मूर्ती याची तेच मूर्ती येते घरात. सो तेव्हापासून मग मी नामजपही नव्हती करत. पण मग हळूहळू समजलं की करायचं. आणि जेव्हा मी करायला लागली तर तेव्हा म्हणजे अर्धेशे जे प्रॉब्लेम्स आहे लाईक एन्झायटी, प्रेशर, म्हणजे मी तेव्हा 10th मध्ये होती. तर म्हणजे मला खूप सेल्फ डाऊट येत होता की मी होईल की नाही माझ्याच्यानी. आणि खूप जास्त एक्झर्शनही होत होतं. तर तेव्हा मी नाम जप करायला लागली. तर मला म्हणजे एवढं काही थकानच नव्हतं वाटत. आणि म्हणजे तेव्हा म्हणजे मी अशी आहो की मी सहसा कोणाला गोष्टी शेअरच नाही करत. नाहीच करत. कितीही काही झालं तर. इवन माझ्या फ्रेंड्सलाही नाही करत. पण माहिती नाही काय झालं होतं, आमच्या घरी मूर्ती नव्हती तरीही मी देवासमोर बसून असं वाटत होतं की मी स्वामीसोबत बोलत आहो. मूर्ती नव्हती, फोटो नव्हता, काहीच नव्हतं.
मग आई कुठेतरी गेली होती, तेव्हा मी म्हटलं की आई स्वामींची मूर्ती आणू आपण. आई म्हणे का स्वामी स्वामी करते, म्हणे आपल्या घरी कधीच मांडलं नाहीये म्हणे. मी म्हटलं आई एकदा माहिती नाही काहून पण एकदा तू आण म्हटलं. तर मग आणली तेव्हा मूर्ती. मग तेव्हापासून मी त्यांच्यासोबत म्हणजे मला जे काही फील होत होतं मी त्यांना सांगत गेली. मग हळूहळू मी काही एवढी मोठी सेवा नाहीच करत, मी बस नामजप करतो आणि फक्त सुख-दुःखाच्या वेळेस त्यांना आणि त्यांनाच सामोर ठेवून मी सामोर जातो आणि मागेही आली तरी मी त्याचं कारण हेच म्हणेल की स्वामींची याच्यात काहीतरी लीला आहे. म्हणजे तुम्ही सर्वस्व स्वामींना मानतात आणि स्वामींची जशी इच्छा होईल, जे स्वामींच्या मनात राहील ते स्वामी देईल आणि जे चांगलं होईल ते स्वामींचीच इच्छा आणि जे आपल्यासोबत वाईट होईल तेही स्वामींचीच इच्छा, असं तुमचं म्हणणं आहे. हो. तर तुम्ही काही स्वामींबाबत असे अनुभव शेअर करू शकाल का आमच्यासोबत, जे तुम्ही सांगू शकाल की बा नाही असं असं झालं जेणेकरून दुसऱ्यांना पण इच्छा होईल स्वामी सेवा करायची, असे काही अनुभव आहेत का तुम्हाला? हो, आत्ताच माझी सीईटीचे एक्झाम्स होते. माझा सेकंड अटेम्प्ट होता. फर्स्ट अटेम्प्ट स्मूथली गेला, सगळं चांगलं झालं. पण सेकंड अटेम्प्टच्या वेळेस आम्ही सगळे जात होतो. तर तेव्हा आमची गाडी बंद झाली. मी म्हटलं आजचा पेपर जाते माझा सीईटीचा. पण मी काही एवढं माझ्या मनात टेन्शनच नव्हतं की पेपर जाईल किंवा मी कशी करू, का करू. पण राहते ना एक टेन्शन की नाही बा आता पेपर जाईल, आता गाडी कोण देईल, आता कोण लिफ्ट देईल. आणि अशा जागेवर थांबली होती की जिथे लिफ्ट देणारं नव्हतंच. तर तिथून जस्ट गाडी झाली 5-10 मिनिट झाले, आम्ही काका म्हणले की कसं करायचं का करायचं. तर तिथून जस्ट माझी फ्रेंड गेली आणि मग ती खूप समोर गेली होती. नंतर मग मी तिला कॉल वगैरे केला की तू इथे आहे का, तुझं सेंटर शिफ्ट काय आहे हे सगळं विचारलं. तिची पण तेच सेम शिफ्ट होती जे माझी होती आणि टायमिंग सगळं सेम होतं. मी म्हटलं की ठीक आहे मिळालं. पण माझं एवढं डोक्यात नव्हतं की हे सगळी स्वामींची लीला आहे. तर मग आम्ही तिथून मग गाडी तिथे ठेवून दिली आणि मग आम्ही ॲटोनी त्या माझ्या फ्रेंडपर्यंत गेलो. आम्ही तिला थांब बोललो होतो तिथे जशी मी गाडीत बसली, जस्ट म्हणजे मी विंडो सीटला बसली होती. जस्ट विंडो सीटच्या समोर श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स ते होतं. मी म्हटलं म्हणजे तेव्हा पूर्ण अंगावर शहारे आल्यासारखं आलं. मला म्हणजे तेव्हा समजलं होतं की नाही स्वामी आत्ताही माझ्यासोबत आहे आणि मी काहून घाबरू. जेव्हा ब्रह्मांड नायक माझ्या सोबत आहे तर मी कशाला घाबरू. आणि एक वाटत होतं की नाही होईल सगळं ठीक. आणि जेव्हा तुम्ही स्वामी भक्ती करायला लागाल ना तर तेव्हा काहीच अशी भीती नाही लागणार की नाही माझ्यासोबत काही वाईट होईल. आणि वाईटही झालं ना तर तरी काही वाईट नाही होईल. आणि ऍट द एंड तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला भोगावंच लागेल. तिथपर्यंत तर ठीक. स्वामी आपल्या कर्माच्या फळ भोगताना साथ आपली देईल, ते तुम्हाला म्हणायचं आहे. तर स्वामी कशा प्रकारे संकेत देतात मेनली, तुम्हाला काय वाटतं, हे संकेत देतात की हे अंधविश्वास आहे की स्वामी संकेत देतात? तुमच्या अनुभवातून तुम्ही सांगा. अंधविश्वास तर नाहीच म्हणू शकत मी, हे संकेतच आहे. कारण जेव्हा जेव्हा काही अगर मी चुकीचं करत राहिली तर माझ्या दिमागात एकदमचे थॉट्स येऊन जाते की नाही हे तू चुकीचं करते आणि स्वामीचं नाव येऊन जाते. सो माझ्या तोंडात तर नेहमी स्वामीचं नाव राहते पण ते वेगळंच वाटते. बॉडीमध्ये फील होते की नाही हे स्वामी रोखत आहे आणि हे गोष्ट आपल्याला नाहीच केली पाहिजे. तर मी अलर्ट होऊन जातो की नाही हे मला नाही करायचं आणि नाही तर मग नाहीच. आणि मग जेव्हा जेव्हा मला असं वाटते की मी कुठे चुकत आहो, काही करत आहोत, तेव्हा त्यांनी शिक्षाही देते. त्यांच्यावर मी रागावतोही, म्हणजे रागावतोही मी बोलतो की तुम्ही असेच का करता माझ्यासोबत. म्हणजे जसं आपण आपल्या आई वडिलांवर हक्क दाखवतो तसंच त्यांच्यावर पण आपण हक्क दाखवला पाहिजे. त्यांच्याशी आपलं असं एक नातं तयार केलं पाहिजे की ते आपले आई वडील आहे, सर्वस्व आहे, ते भाऊ आपली बहीण ते सर्व काही आहे. तर त्यांच्याशी सर्व काही शेअर केलं पाहिजे, त्यांच्यावर आपला हक्क दाखवला पाहिजे. मग ते तशाच प्रमाणे आपल्याला फळ देतात. म्हणजे सेवा ही काही एक मोठी गोष्ट नाहीये. सेवा म्हणजे सेवा केलीच पाहिजे, तुम्ही एवढ्या पोथ्या वाचल्याच पाहिजे, एवढं पारायण केलंच पाहिजे, एवढं नाही. फक्त त्यांच्यावर अतूट विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. त्यांना तेच मोलाचं आहे. स्वामींनी सांगितलं होतं एक हस्तक आणि एक मस्तक, फक्त त्यांना एवढंच पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे.
आणखी काही अनुभव तुम्हाला आलेले आहेत का स्वामींविषयी? हो, मी एकदा पोथी वाचत होती, म्हणजे माझ्या फ्रेंडनी लिहिलेली आहे ती, हा. लीलामृत, हम्म. सफल भोयरनी लिहिलेली आहे. हा. तर तो म्हणे की एकदा वाचून बघ, तुला चांगलं वाटेल. तर मी वाचतच होती, तर तेव्हा म्हणजे माझी आई एक अखंड दीप लावते. हम्म. तर ते आमचा दिवा चालतच राहते. बस आम्ही तेल टाकतो आणि वात वरती घेतो. ते चालतच राहते, दिवस रात्र चालत राहते. तर मी वाचता वाचता माहितीये का, ते जे दिव्याची जी ज्योत आहे ना, पाहिली ठेवतो बघा आपण, विजला नाही पाहिजे म्हणून दिवा. तर ते त्याच्यावर रिफ्लेक्शन येत होतं आणि साक्षात असं वाटत होतं की स्वामी म्हणजे मला तेव्हा प्रचिती दिली असेल त्यांनी. म्हणजे स्वामींची त्याच्यावर हा. एक हुबेहूब चित्र चित्र आकृती आलंय आणि आली. मी व्हिडिओ सुद्धा काढलाय त्याचा. आम्ही लावेल नक्कीच आमच्यासाठी तो व्हिडिओ लावेल आम्ही. आणि तुम्ही सांगत होता की तुमच्या आईच्या स्वप्नात वगैरे आले होते स्वामी, असं काहीतरी स्वप्नामध्ये आले होते स्वामी? हो, त्यांच्या स्वप्नात म्हणजे बेसिकली स्वामींना माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती. माझ्या फॅमिलीमध्ये स्वामींचं एक स्थान बनवायचं होतं, म्हणून माझ्या आईच्या म्हणजे माझ्या नानीच्या स्वप्नात आले होते स्वामी की म्हणजे आमच्या देवघरात आमचं देवघर दाखवलंय आणि आमच्या देवघरात स्वामी निद्रा अवस्थात आहे बा, अशी स्वामींचं दिसलं होतं. तर माझ्या आजीनी कॉल केला आणि कॉल वगैरे करून बोलले की श्री स्वामी समर्थ असे दिसले होते बा मला, असं का संकेत देत असेल. तर नंतर मग आईलाही कळलं की नाही, आई म्हणजे त्यांना आईकडून पण सेवा करून घ्यायची होती. आता माझ्यापेक्षा जास्त माझी आई विश्वास करते, जे की कधी विश्वास नव्हती करत. तर आपण बघू शकता की स्वामी स्वतः निवडतात त्यांचे भक्त कोण आहेत. आणि आम्ही सौभाग्य मानतो आमचं की आम्ही स्वामींच्या कृपा छायेखाली आहो. आम्हाला स्वामींनी त्यांचा भक्त बनवून घेतलं आहे. स्वामी कोणाला इझिली नाही भेटत. मागच्या जन्माचं पुण्य हवं असतं स्वामी सेवा करायसाठी. आपण स्वतःचं भाग्य मानावं की आपण स्वामी सेवा करत आहोत आणि स्वामीच आपल्याकडून सेवा करून घेतात, सर्व काही तेच करून घेतात. आणि फक्त आपला अहंभाव आणि आपला अहंकार त्यांच्या चरणी टाकायचा. आपण आपलं काहीही नसतं, सगळं त्यांचं आहे असं मानायचं, सर्व त्यांच्यावर सोडायचं, आपण आपले कर्म करत राहायचे आणि स्वामी नक्की आपल्याला साथ देतात. धन्यवाद तुमचा, मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप छान आमच्या चॅनलमध्ये सांगितलेला आहे आपले अनुभव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.